पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या धड्यामध्ये आपण पिरियडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल हा भाग पाहणार आहोत. मग आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल म्हणजे काय? व्हेन द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट इन ए पिरियड or in a group are compared, certain regularity is observed in their variation. It is called the periodic trend in the modern periodic table. या आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते, त्यालाच म्हणतात आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल. या धड्यामध्ये आपण मूलद्रव्याची व्हॅलन्सी, ॲटॉमिक साईज, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याबद्दल माहिती पाहू. फर्स्ट वी सी अबाउट द व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय? Valency means the combining capacity of element is known as its valency, or it is determined by the number of electron present in the outermost cell, that is valence electron. संयोजा म्हणजेच अणूच्या संयोग शक्तीला संयोजा म्हणतात, किंवा अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून सुद्धा त्या मूलद्रव्याची संयोजा ठरत असते. उदाहरणार्थ ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. इलेक्ट्रॉन स्वरूपाने ऑक्सिजनचे 2 आणि 6. ऑक्सिजनच्या बाहेरच्या कक्षेत आहे 6 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ऑक्सिजनची संयोजा आहे 2. आपण आता दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आणि त्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहू. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य जी आहे लिथियम, बेरिलियम, निऑन पर्यंत ही दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आहे. फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण दुसऱ्या आवर्तामध्ये जर पाहिलं, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 ॲट ए टाइम इन अ सेकंड पिरियड. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, valence electron also increase by 1 at a time from left to right, but valency varies in a period. From lithium to carbon, valency increases from 1 to 4, and again carbon to neon, valency decreases from 4 to 0. Let us see group first. Element in the group first are hydrogen, lithium, sodium and potassium. These are the first group element. Electronic configuration. Valence electron. Outermost orbit contain 1 electron. All these elements, number of valence electron is 1. So, the valency of first group element is 1. Then second group element, बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. त्यांच्या बाहेरच्या कक्षेमध्ये प्रत्येकाच्या 2-2 इलेक्ट्रॉन आहे. संयोजा इलेक्ट्रॉनची संख्या 2 आहे, म्हणून गण 2 मधील मूलद्रव्याची संयोजा सुद्धा 2 आहे. देन 18 ग्रुप एलिमेंट, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन. दीज आर द 18 ग्रुप एलिमेंट. निऑनच्या बाहेरच्या कक्षेमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट कंटेन 8 इलेक्ट्रॉन. ऑर्गॉन ऑल्सो कंटेन 8 इलेक्ट्रॉन इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. एक्सेप्शन आहे त्याला हेलियम. हेलियममध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन आहे. निऑन आणि ऑर्गॉनचे ऑक्टेव कंप्लीट झालेले असल्यामुळे, स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्यांना प्राप्त झालेले असल्यामुळे त्यांची व्हॅलन्सी कशी आहे? 0 आहे. दे डू नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन्स. भाग म्हणजे ॲटॉमिक साईज, अणु आकारमान याबद्दल आपण माहिती पाहू. अणु आकारमान. आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे आणि अणूचे आकारमान हे त्याच्या त्रिज्येने दर्शवतात.
अणुत्रिज्या म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस? ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट सेल. अणुत्रिज्या म्हणजेच केंद्रक आणि बाहेरची कक्षा, अणूचे केंद्रक आणि बाहेरची कक्षा यामधील जे अंतर आहे हे अंतर म्हणजेच ॲटॉमिक रेडियस. युनिट ऑफ ॲटॉमिक रेडियस इज पिकोमीटर and 1 picometer equal to 10 raised to the power -12 मीटर. अणुत्रिज्या ही पिकोमीटर या एककाने दर्शवतात. लेट अस सी द सेकंड पिरियड एलिमेंट अँड देअर ॲटॉमिक रेडियस. दुसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य आणि त्याच्या अणुत्रिज्या इथं दिलेले आहे. ॲटॉमिक रेडियस आपल्याला दिलेले आहे. आपण जर बघितलं फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲटॉमिक रेडियस डिक्रीजेस. कारण काय? ॲटॉमिक रेडियस ही डावीकडून उजवीकडे ही डिक्रीज होत जाते. त्याचं कारण असं आहे ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. अणुक्रमांक हा 1ने वाढत जातो. अणुक्रमांक 1ने वाढत गेला की त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहे आउटर मोस्ट शेलमध्ये ते सुद्धा वाढत जातात. मग इलेक्ट्रॉन वाढत गेल्यामुळे केंद्रकावर एकक धनप्रभार वाढत जातो आणि केंद्रकावर एकक धनप्रभार वाढत गेल्यामुळे जे बाहेरच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन ॲड होत जातात, केंद्रकीय धनप्रभारामुळे वाढत्या केंद्रकीय धनप्रभारामुळे ते केंद्रकाकडे ओढले जातात आणि त्यामुळे केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यामधील अंतर कमी होते आणि म्हणूनच ॲटॉमिक साईज जी आहे ॲटॉमिक साईजसुद्धा कमी होते, डिक्रीज होते आणि ॲटॉमिक रेडियससुद्धा डिक्रीज होते. मग आता काय सांगता येईल आपल्याला? ॲटॉमिक रेडियस डावीकडून उजवीकडे जाताना का बरं कमी होते? कारण काय आहे? ॲटॉमिक नंबर इन्क्रीज बाय 1 ॲट ए टाईम and the positive charge on the nucleus increase by 1 unit at a time. Additional electron जो असतो हा added in the same outermost cell due to increased nuclear charge on the nucleus. The electron are pulled toward the nucleus and thereby the size of the atom decreases and atomic radius also decreases from left to right. Then group first, atomic size goes on increasing from top to bottom. Why? Atomic size increasing from top to bottom, a new shell is added. Example, lithium. Lithium have only 2 cell, K and L. याच्यामध्ये फक्त 2 सेल आहे. अँड देन लिथियम नंतरचा एलिमेंट आहे सोडियम. सोडियममध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 3 शेल आहे, के, यल आणि यम. एक शेल काय झाली? वाढत झाली. एक शेलने त्याच्यामध्ये वाढ झाली, ॲड झाली एक शेल. अँड देन सोडियम म्हणजे पोटॅशियममध्ये जर पाहिलं आपण तर त्याच्यामध्ये 4 शेल आहे, के, यल, यम आणि यन. याच्यामध्ये शेलची संख्या वाढली, के, यल, यम आणि यल. म्हणजे टॉप टू बॉटम आपण वरून खाली गेलं गणामध्ये तर शेलची संख्या एकेकाने आपल्याला वाढलेली दिसते. आणि त्यामुळे जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसचं, डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि हे डिस्टन्स जे आहे याच्यापासून न्यूक्लियसपासून तर आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनपर्यंतचे अंतर वाढत जाते आणि त्यामुळे द ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते अँड ॲटॉमिक रेडियस ऑल्सो इन्क्रीज होते फ्रॉम टॉप टू बॉटम. आपण मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर याबद्दल माहिती पाहू. तिसऱ्या आवर्तामध्ये सोडियम, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम हे मेटल आहेत.
सल्फर, फॉस्फरस, क्लोरीन आणि ऑर्गॉन ही नॉन मेटल आहे. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला झिगझॅग लाईन दिसते. झिगझॅग लाईन seen in the modern periodic table. All metal are on the left side of this line and all non-metal are on the right side. Metalloid element are along the border of this line. Then metallic and non-metallic properties. Metal are electropositive in nature. Metal are electropositive in nature, that is tendency to lose electron and form positively charged ion. Example means sodium. Atomic number of sodium is 11. Electronic configuration of sodium is 281. Outermost orbit contain only one electron, and sodium easily lose the outermost electron and form positively charged ion. On the other hand, chlorine, non-metallic property. Atomic number of chlorine is 17. Electronic configuration 287. Outermost orbit contains 7 electrons. Chlorine require 1 electron for stable configuration. Chlorine accept 1 electron from sodium and form electronegative charge ion. सोडियम हा धातू आहे आणि धातू हे इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारित बनतात. या उलट अधातू जे आहे, अधातू हे इलेक्ट्रॉन घेतात दुसऱ्याकडून आणि ते बनतात ऋण प्रभारित. यामध्ये सोडियमच्या बाहेरच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि 1 इलेक्ट्रॉन तो सहज देऊ शकतो. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन आहे आणि क्लोरीनला स्टेबल कॉन्फिगरेशनसाठी 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि सोडियमला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आपल्याला इझिली कोणतं जाते? 1 इलेक्ट्रॉन मेटल हा सहज लूज करतात आणि त्यामुळे 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे त्याच्यामध्ये 2 सेल राहतात आणि आउटर मोस्ट सेल जी आहे सोडियममध्ये ही त्यामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन असतात आणि क्लोरीनमध्ये बाहेरच्या सेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन ॲड झाल्यामुळे 2, 8, 8 अशा प्रकारे स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला प्राप्त होते आणि त्याने 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतल्यामुळे त्याच्यावर 1 मायनस चार्ज येतो. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन त्याला दिल्यामुळे सोडियमवर 1 पॉझिटिव्ह चार्ज येतो. इन ए पिरियड atomic number increases from left to right. Electronegativity and non-metallic character increases due to decrease in the atomic size. On the other hand, in a group, atomic number increases, electropositivity increases, while electronegativity and non-metallic character decreases.